आता आपण बघतोय AC जनरेटर आणि DC जनरेटर यांच्यामधला डिफरन्स. यांच्यामधल्या डिफरन्समध्ये पहिला डिफरन्स काय आहे तर AC जनरेटर नावातच आहे, काय तयार करतं, AC करंट तयार करतं. DC जनरेटर काय तयार करतं, DC करंट तयार करतं. AC करंट म्हणजे अल्टरनेटिंग करंट, DC करंट म्हणजे डायरेक्ट करंट. सो AC जनरेटर AC करंट तयार करतं, DC जनरेटर DC करंट तयार करतं. आता बेसिकच आहे. सेकंड डिफरन्स काय आहे तर AC जनरेटरमध्ये काय वापरतात तर स्लिप रिंग्स वापरतात आणि DC जनरेटरमध्ये काय वापरतात स्प्लिट रिंग्स. स्प्लिट रिंग्स का तर त्या थोड्या कट झालेल्या असतात, त्या कंटिन्युअस नसतात, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो स्प्लिट रिंग्स. तर AC जनरेटरमध्ये स्लिप रिंग्स आहेत, DC जनरेटरमध्ये स्प्लिट रिंग्स आहेत. त्यानंतर थर्ड क्वेश्चन काय आहे तर डायरेक्शन ऑफ करंट प्रोड्युस्ड रिव्हर्सेस आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आणि त्यामुळेच आपण त्या करंटला काय म्हणतो AC करंट, कारण तो कंटिन्युअसली AC करंट हा डायरेक्शन रिव्हर्स करत राहतो, डायरेक्शनने कंटिन्युअसली चेंज होत राहते, त्यामुळे त्याला आपण AC करंट म्हणतो. सो AC जनरेटरने जो करंट तयार होतो त्याची डायरेक्शन ही कंटिन्युअसली इक्वल इंटरवल टाईममध्ये रिव्हर्स होत राहते. DC जनरेटरमध्ये अशी काय डायरेक्शन चेंज होत नाही, हा युनि डायरेक्शनल असतो, एकाच डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतो. त्यानंतर फोर्थ डिफरन्स काय आहे तर फोर्थ डिफरन्स आहे AC जनरेटर्सला कम्युटेटर्स असतात, DC जनरेटर्सला कम्युटेटर्स नसतात. हे कशामुळं होतं तर ह्या करंटच्या डायरेक्शन चेंज होण्यामुळे इथं आपल्याला कम्युटेटरची गरज असते. सो AC जनरेटरमध्ये कम्युटेटर्स असतात, DC जनरेटरला डायरेक्शन चेंज होत नाही, त्यामुळे कम्युटेटर्स लागत नाहीत. आणि फिफ्थ डिफरन्स काय आहे तर AC जनरेटर हे एफिशियंट असतात, कारण यांच्यामध्ये एनर्जी लॉस ही कमी असते, त्यामुळे आपण मोस्टली जे सर्किट्स वापरतो ते अल्टरनेटिंग करंटचेच वापरतो. DC जनरेटरमध्ये मात्र एनर्जी एफिशियन्सी नसते, एनर्जी एफिशियन्सी कमी आहे. रिझन काय तर यामध्ये एनर्जी लॉस हा खूप जास्त प्रमाणामध्ये होत राहतो. सो हे झाले आपले डिफरन्सेस बिटवीन AC जनरेटर अँड DC जनरेटर. पुन्हा आपण एकदा नजर टाकू. AC जनरेटर प्रोड्युसेस AC करंट, DC जनरेटर प्रोड्युसेस DC करंट. त्यानंतर सेकंड डिफरन्स काय आहे तर AC जनरेटरमध्ये आपण काय वापरतो स्लिप रिंग्स वापरतो, DC जनरेटरमध्ये आपण स्प्लिट रिंग्स वापरतो. थर्ड डिफरन्स काय आहे तर AC जनरेटरमध्ये जनरेट झालेल्या करंटची डायरेक्शन आफ्टर रेग्युलर इंटरवल ही सतत चेंज होत राहते. DC जनरेटरची डायरेक्शन DC जनरेटरमध्ये तयार झालेल्या करंटची डायरेक्शन चेंज होत नाही, करंट कसा असतो युनि डायरेक्शनल असतो. त्यानंतर फोर्थ डिफरन्स काय आहे तर AC जनरेटरला कम्युटेटर्स असतात. रिझन काय आहे तर त्यांची डायरेक्शन सतत चेंज होत राहते, त्यामुळे आपल्याला कम्युटेटर्स लागतात. DC जनरेटरमध्ये डायरेक्शन चेंज होत नाही, त्यामुळे कम्युटेटर्सची गरज नसते. आणि फिफ्थ डिफरन्स काय आहे तर AC जनरेटर हे एनर्जी इफिशियंट आहे. तर रिझन काय तर लॉस ऑफ एनर्जी हा नेहमी कमी असतो AC जनरेटरमध्ये, आणि DC जनरेटरमध्ये लॉस ऑफ एनर्जी हायर आहे, त्यामुळं DC जनरेटर हे एनर्जी इफिशियंट नाही आहेत.